आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। अभिनेता तुषार भटूलाल जायसवाल ने धुले जिला मराठी पत्रकार भवन में पत्रकार परिषद लेकर बताया, महाकाली नेर तालुका जिला धुले में उनके गोडाउन पर कुछ गांव गुंडों ने अवैध तरीके से जेसीबी लगाकर तकरीबन 20 लाख रुपए का नुकसान किया है। इसकी तकरार अभिनेता जायसवाल ने धुले जिला पुलिस अधीक्षक को दी है। अभिनेता तुषार जायसवाल का कहना है कि उन्होंने 20 साल पहले नेर गांव में गट नंबर 91 प्लाट नंबर 27 ये ज़मीन का सौदा किया था, लेकिन इस ज़मीन को बेकायदेशीर खाली कराने की प्रक्रिया कुछ गांव गुंडों ने की है। अभिनेता तुषार जायसवाल ने कहा कि अगर पुलिस अधीक्षक इन पर कार्रवाई नहीं करेंगे तो मैं इनके खिलाफ कोर्ट का दरवाज़ा खटखटाऊंगा। नमस्कार, मी अभिनेता तुषार जायसवाल, राहणारा नेर, तालुका जिल्हा धुळे। दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी माझ्या ताब्यातील असलेली गट नंबर 91 पैकी प्लॉट नंबर 27 येथे माझं बांधलेलं शेड याचं किरण एकनाथ शिंदे, अक्षय अतुल जैन व त्याचे वडील अक्षय जैन व इतर 25 ते 30 गाव गुंडांना घेऊन त्यांनी माझ्या इथं जेसीबी आणून माझ्या ताब्यातील असलेली जागा व त्या जागेवर असलेलं माझं शेड व त्या शेडमध्ये असलेलं माझं महत्त्वाचं सगळं काही वस्तू सगळ्यांची तोडमोड केलेली आहे। सगळं माझं 20 लाखाचं नुकसान केलेलं आहे आणि आज पण ती जागा माझ्या ताब्यात आहे। परंतु मी 13 ऑक्टोबर 2025 रोजी तालुका पोलीस स्टेशनमध्ये तिथले पोलीस निरीक्षक साहेब धनंजय पाटील साहेब यांच्याकडे मी फिर्याद नोंदवण्याकरिता गेलो असताना त्यांनी माझी फिर्याद घेण्यास नकार दिलेला आहे आणि त्यांनी एकच सांगितलेलं आहे की हे माझं पत्र्याचं शेड बेकायदेशीररित्यापणे तोडायचा ऑर्डर मी दिलेली होती। हे मॅटर पूर्णपणे सिव्हिल मॅटर आहे आणि हे मॅटर पूर्णपणे कोर्टाचं असतं, म्हणून याचं ऑर्डर कोर्टच करते आणि कोर्टाचा आदेश असल्याशिवाय पोलिसांना कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही। आणि माझी एकच विनंती आहे, जरी तुम्ही हे इतकं यांनी माझं जे तोडमोड केली आहे, माझी एकच विनंती आहे की या किरण एकनाथ शिंदे, अक्षय अतुल जैन आणि त्याचे वडील अतुल जैन आणि इतर 25 ते 30 गावगुंड यांच्यावर मी फिर्याद नोंदवलेली आहे। त्या फिर्यादीच्या अनुसार यांनी गुन्हा नोंदवावा ही माझी विनंती आहे। तसंच मी एक पत्र SP साहेबांना देखील दिलेलं आहे आणि निवेदन देखील देणार आहे आणि हाच मी खटला आता म्हणजे हाच मॅटर मी कोर्टात देखील दाखल केलेला आहे। याचं जे काही निष्पक्ष येईल ते कोर्ट ठरवेल। माझी एकच विनंती आहे की लोकांनी कायदा हातात घेऊ नये आणि ज्या लोकांनी कायदा हातात घेतलेला आहे त्यांना त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावाच लागेल, कारण की गुन्हा नोंदवणे हा सर्वसाधारण व्यक्तीचा अधिकार आहे। इतकंच बोलतो, धन्यवाद।